हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाच्या 15 ते 16 उमेदवारांची आज यादी येणार। संजय राऊतांची माहिती, तर नाशिकच्या जागेवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा दावा। शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी आज येणार। खासदार संजय मंडलिक यांची माहिती, तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ नाशिकातून लोकसभा लढवण्याच्या तयारीत। भाजप शिंदे गटाच्या वादामध्ये राष्ट्रवादीकडून चाचपणी, सूत्रांची माहिती, तर भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचीही माहिती। नाशिकमध्ये आमची ताकद जास्त, मात्र तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेणार। युती असल्यावर चर्चेतून मार्ग निघतो। नाशिकातील महायुतीच्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मंचरमध्ये पक्षप्रवेश पार पडणार। आढळरावांचा शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा कायम। पुण्यात अजित पवारांची आज महत्वाची बैठक। अजित पवार गटाचे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार। लोकसभा जागा वाटप, प्रचाराबाबत चर्चा होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये आज बैठकीची शक्यता। मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडूंना बोलावल्याची माहिती। निलेश लंके पुढील आठवड्यामध्ये आमदारकीचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। निलेश लंके अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डची उद्या बैठक। मुंबईतील बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार, तर गडचिरोलीमधून अशोक नेते अर्ज दाखल करणार। नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार। नाना पटोलेंसह आमदार उपस्थित राहणार। उदयनराजेंचा उद्या साताऱ्यामध्ये भव्य स्वागत। भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले, स्वागताचे बॅनर व्हायरल। उदयनराजेंना साताऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। आम आदमी पार्टीच्या महासभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार। केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ 31 मार्चला रामलीला मैदानावर महासभेचं आयोजन। चर्चा बारामतीच्या, मात्र महायुतीकडून जानकरांना परभणीची जागा। 31 मार्चला जानकर महायुतीमधून निवडणूक अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून थेट सिंगापूर आणि बँकॉकसाठी विमानसेवा। आशियाई देशांतर्गत झालेल्या द्विपक्षीय करारानुसार विमानसेवा सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।